श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। शोषणं भवसिन्धोश्च ज्ञापनं सारसंपदा गुरोः पादोदकं सम्यक् तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1901 व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज आषाढ शुद्ध चतुर्दशी बुधवार दिनांक 9 जुलै 2025। उपदेशामृत संग्रह भाग 8 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 18/3/1995 बैठक क्रमांक 182 श्री दत्तात्रय सत्संग मंडळ परमपूज्य महाराजांच्या वाणीतील काही अमृतकण दिनांक 1/1/1995। आजच्या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू जीवनात पक्क्या निश्चयाचे महत्त्व काय या प्रश्नाचा खुलासा करताना पुढे म्हणतात, शरीरात मनाने म्हणजे अंतर्मनाने जो निर्णय घेतला जातो तीच खरी शक्ती असते। जर गुरु सानिध्य असेल तर त्याच्या आशीर्वादाने मिळणाऱ्या शक्तीने प्रसंगी योग्य पक्का निर्णय घेता येतो। ज्यांना गुरु सानिध्य लाभलेले नाही त्याने एकलव्यासारखे वागायला हरकत नाही। त्याला अर्जुनासारखी धनुर्विद्या शिकण्याची मनापासून इच्छा होती व तसा निश्चयही केला होता। गुरु ही विद्या फक्त क्षत्रियांनाच शिकवत होते, इतरांना नव्हे, परंतु तो तर क्षत्रिय तर होता। त्याने गुरूंच्या नकळत चोरून सर्व पाहिले व मातीची गुरु मूर्ती तयार करून त्याला साक्षी ठेवून मन एकाग्र करून सर्व शिकू लागला। सर्व झाल्यानंतर त्याने गुरु द्रोणाचार्यांना ही विद्या दाखवली। गुरु द्रोणाचार्यांनी त्याच्या निश्चयाबद्दल प्रशंसा केली, परंतु चोरून हा गुरुद्रोह घडला म्हणून गुरुदक्षिणा म्हणून त्यांनी त्याचा अंगठा मागितला। गुरुदक्षिणा देण्याचा निर्णय पक्का होता म्हणून एकलव्याने स्वतःच्या उजव्या हाताचा अंगठा ताबडतोब कापून देऊन टाकला। तेव्हापासून तो प्रसिद्धी झाला। ही निर्णय शक्ती तुमच्याकडे सुद्धा आहे, परंतु तुम्ही कोणताही पक्का निर्णय करू शकत नाही, हा मोठा दोष आहे। म्हणून जर तुम्हाला हे जमले नाही तर तुमचे जीवन व्यर्थ गेले समजावे। गुरुमुखातील शब्दाला इतके महत्त्व का? कारण परमेश्वर हा गुरुमुखाच्या माध्यमातून बोलतो हे खरे आहे। तुम्ही गुरु सानिध्यात जा, ते काय सांगतात हे ऐका, त्यावर विचार करा, म्हणजे तुमच्यामध्ये हळूहळू सुधारणा होऊ शकेल। गुरु मंत्र का व केव्हा देतात? ज्याला गुरु सानिध्य लाभत नाही परंतु प्रगती करण्याची अतीव इच्छा आहे, शिवाय गुरु त्याच्यावर प्रसन्न आहे, त्या भक्ताच्या मनावरील आवरणे काढण्यासाठी व शक्ती जागृत करण्यासाठी गुरु मंत्र देतात। त्यांनी त्याचे निश्चयाने नित्य स्मरण केले पाहिजे, चिकाटी ठेवली पाहिजे। काही लोक आमच्या सहवासात आल्यानंतर शिष्य होतात म्हणजे काय? त्याची सुप्त शक्ती जागृत होते। व्यवहारात 1-2 निर्णय चुकले तर चालतील, परंतु पारमार्थिक जीवनात योग्य निर्णय घेता आले पाहिजेत। काही लोक आमच्या सहवासात आल्यानंतर तंबाखू, पान, सुपारी, दारू व मांसाहार यासारखी व्यसने सोडतात। हे काय आहे व हे का घडते? तुम्ही आमच्या सहवासात राहण्याचा पक्का निश्चय केल्यानंतर तुमची अंतर्शक्ती जागृत झाल्याची लक्षणे आहेत। काही लोकांचे निर्णय अतिशय कमकुवत व कच्चे असतात। हे लोक बाहेर काही न खाण्याचा निर्णय जाहीर करतात, परंतु एक दिवस सुद्धा हा निर्णय अंमलात आणू शकत नाही। जर अंतर्शक्ती जागृत होण्याच्या मार्गावर असेल तर निर्णय शक्ती जागृत होण्यास सुरुवात झाली असं समजायला हरकत नाही। जर मनाचा पक्का निर्णय असेल तर बाहेरच्या वासाकडे शरीर वळत असेल तर मन तसे करू देणार नाही। जर तुम्ही कांदे, लसूण सारखे उग्र पदार्थ खाल्ले तर मग काय फरक पडणार? हे खाल्ल्याने तुमच्या मनात सात्विक भाव उत्पन्न होणार नाही आणि सात्विक भावाशिवाय मन पक्का निर्णय घेऊ शकत नाही। जेव्हा तुम्ही आम्हाला शरण येता व संपूर्ण जबाबदारी आमच्यावर टाकतात तेव्हा तुमची सुप्त शक्ती जागृत होते की नाही हे पाहणं आमचे काम आहे। पक्का निर्णय घेणं हे इतरांना दाखवण्यासाठी करायचे नाही, ते ढोंग होईल। हे तुम्ही स्वतःसाठी करायचे आहे। जर तुम्हाला तुमची सुप्त शक्ती जागृत करण्याची इच्छा असेल आणि जर दैवयोगाने तशी लक्षणे दिसायला लागली
तर पक्का निर्णय होणे आवश्यक आहे. जोपर्यंत मन अस्थिर असेल तोपर्यंत परमार्थात प्रगती होणार नाही. जेव्हा मन स्थिर होईल तरच भराभर प्रगती करणं शक्य आहे. जसजसे वय वाढते तसतसे अन्नावरची वासना कमी व्हायला पाहिजे. जेवायला बसल्यानंतर जर वासना कमी होत नसेल तर दोनदा मागून खा, परंतु उपाशी उठू नका. पोट भरेपर्यंत व मन संतुष्ट होईपर्यंत खावे. एकदा पोटभर खाल्ल्यानंतर 8 तासानंतर दुसऱ्या जेवणाच्या अगोदर काही खाण्याची इच्छा झाल्यास त्यावर अंकुश आणा. काही दिवसाच्या अंतराने थोडे थोडे अन्न कमी करीत जा. रक्त मांसाचे तर शरीर आहे, परंतु फार विचित्र आहे. जर एकदम अन्न तोडले तर चवताळून उठते व दुप्पट मागते. तुम्ही जीवनात एकदा पक्का निर्णय घेतल्यानंतर लोक तुम्हाला नावं ठेवतील, तुमच्यावर टीका करतील, परंतु तुम्ही तुमच्या निर्णयापासून लांब जाऊ नका. तुमच्यात जर चांगला बदल अपेक्षित असेल तर सर्वप्रथम बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे अजिबात बंद करा. आता तुम्हाला हा मार्ग दाखवला. आता यापुढे प्रगती कशी जमते ते बघा. तुमचे मन पक्का निश्चय करू शकते का? तरच ईश्वर दया करतो. ईश्वराची दया मिळवणं तसं फार अवघड काम आहे. परमार्थ जीवनात पक्का निश्चय करणे आवश्यक आहे. जर परमार्थ जीवन जगण्याची इच्छा झाली तर अगोदर हे करणे आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. या पक्क्या निश्चयावर कितीही आघात झाले तरी तुम्ही तिळमात्रही बाजूला सरकू नका. हा तुमचा पक्का निश्चय पाहून मग लोक आपोआप तुमच्या मागे येतील. इतका पक्का निश्चय घेण्याची शक्ती तुमच्यामध्ये येऊ शकेल, परंतु त्यासाठी मधला काही काळ द्यावा लागतो. हा सहवास असा आहे की शरीरातील सर्व गाळ हळूहळू खाली बसतो. व्यक्ती बरोबर सुधारते. मानवी जीवन मुळात साधे आहे. त्यात तो रक्तामांसाचा देह आहे. त्याच्याकडून तुम्ही किती अपेक्षा करणार? सध्याची परिस्थिती अशी आहे की रस्त्यावर मन ललचविणारे निरनिराळे वास येतात. मनुष्याला काहीतरी खाण्याची किंवा पिण्याची इच्छा होतेच, परंतु तुम्ही काही खाऊ पिऊ नका. स्वतःला सांभाळा. लहानपणापासून मी हीच वस्त्रे वापरतो. मला काय शिवलेली वस्त्रे वापरता येणार नाहीत का? परंतु माझा निर्णय पक्का आहे. मी हीच वस्त्रे वापरणार. मी माझा निर्णय कधीही बदलला नाही. मी अनेक वेळा विमान प्रवास केला आहे. विमानात देखील हीच वस्त्रे अंगावर होती. मुख्यमंत्र्यांना मोठी देणगी देण्यासाठी पाचारण केले होते तेव्हा देखील हीच वस्त्रे अंगावर होती. माझ्या आचरणात मी कधीही बदल केलेला नाही व करणारही नाही. माझ्यासारखा तुमचा निश्चय पक्का झाला की ईश्वर वास व्हायला वेळ किती. अंतस्फूर्ती शक्ती जागृत झाली तरच हे शक्य होते. ही शक्ती सर्व जीवात सुप्त रूपात वास करून आहे. ही शक्ती वनचर, भूचर, जलचर व वनस्पती तसेच स्त्री पुरुषात सर्वांमध्ये आहे. तुमचा निश्चय कसा आहे हे तपासण्यासाठी वेगवेगळ्या प्रसंगी अचानक प्रश्न विचारावे लागतात. तुमचे वय, ज्ञान, दर्जा, पदव्या पाहण्याचे कारण नाही. या पद्धतीनेच जावे लागते व शिष्य तयार करावे लागतात. शिष्य हे सारखे शिकवून तयार करावे लागतात. महान टेंबेस्वामींचे उदाहरण नजरेसमोरच आहे. त्यांनी अनेक भक्तांना सांगितले की मला पुन्हा भेटू नकोस. मोठी माणसे उत्तरे कशी देतात हे मोठे अभ्यासण्यासारखे असते. त्यात फार अर्थ असतो. म्हणजे तुझा निश्चय पक्का नाही, तू माझा शिष्य होऊ शकत नाही असा त्याचा अर्थ होतो. अशा श्रेष्ठ लोकांशी राहायचे व सहवास घ्यायचे फार अवघड असते. ते नेहमी शिष्याची परीक्षा घेतात. जे खरी गुरुभक्ती करतात कधीच संशय घेत नाहीत, घेतलेल्या निश्चयापासून कधीही लांब जात नाहीत, त्यांना मोक्ष मिळणारच. यासाठी चित्ताला अतिपक्वता यावी लागते. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे अमृतकण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. पुढील अमृतकणांसाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.